नमस्कार मित्रांनो, तर इकडे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही आज आमचा विवाह दिन साजरा केला आहे मित्रांनो। तर निसर्गाची बद्दलची कायमची तळमळ असते। तर मित्रांनो, आज मी एक गोष्ट केली की एक प्रण म्हणून आज आमच्या विवाह दिनानिमित्त मी काही देणगी स्वरूपात रक्कम काही संस्थांना देत आहे। यात एक मी याआधी देखील आपले निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर यांची निर्भय महाराष्ट्र पार्टी यांना मी 5,000 रुपये देत आहे, कारण ती व्यक्ती अतिशय समाजासाठी तळमळीने काम करत आहे। जे पारंपरिक उमेदवार आहेत, मोठमोठे मिरवणुका, मोठमोठ्या सभा, निवडणूक अर्ज भरताना मोठमोठे तुम्ही बघितला असेल मिरवणुका वगैरे, कोट्यावधीचा वारेमाप खर्च चालू आहे। पैसा येतो कुठून? प्रत्येकजण इन्व्हेस्ट करतो, तो कुठून तरी पैसा रिटर्नमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात। तर खरोखर जर आपल्याला शाश्वत विकास हवा तर जितेंद्र भावेंसारखं व्यक्तिमत्व फार गरजेचं आहे। त्यांना थोडा हातभार लावण्यासाठी फुलाची पाकळी म्हणून मी 5,000 रुपये त्यांना निधी देत आहे। मित्रांनो, मी सांगायचा उद्देश म्हणजे मी फार मोठा आहे असं नाहीये। दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पिंपरी चिंचवडचे प्रशांत राऊळ, हे देखील निसर्गासाठी अतिशय तळमळीने लढा देत आहे। मित्रांनो, तापमान वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, शेवटचे बोनस 2-3 वर्ष राहिले आहेत, तापमान 50°C पुढे गेल्यावर परिस्थिती बिकट होणार। पिंपरी चिंचवडमधील जे निसर्गाचे विषय आहे, वृक्षतोड आहे, वृक्ष संवर्धन आहे, महानगरपालिकेचे जे अवैध धोरण आहेत यावर आवाज उठवणं, वृक्ष संवर्धन करणं, आतापर्यंत लाखो झाडं लावलीत। उन्हाळ्यात देखील ते झाडांना ते दिवस रात्र पाणी घालतायत। म्हणजे असे जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी देखील मी 5,000 रुपये निधी त्यांना देत आहे। आणि त्यांना मी सांगितलं, तुमच्या या जनहिताची जी कामं आहेत त्या विकास कामांसाठी, त्या कामांसाठी त्यांना मी 5,000, त्यांना म्हटलं तुम्ही एक म्युझिक सिस्टम घ्या, कारण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जो लढा आहे निसर्गाबद्दलचा किंवा नदी सुधारणा असेल, वेगवेगळे असतात, त्यांना म्युझिक सिस्टम नव्हती, त्यांना असं बोलावं लागायचं पब्लिकमध्ये, थोडा त्रास व्हायचा। मी त्यांना म्हटलं 5,000 रुपये मी तुम्हाला देतो, त्यात अजून काही जर निधी मिळाला कुठून तर तुम्ही एक म्युझिक सिस्टम घ्या। त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, कारण एखादा लढा उभा करताना जनतेचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी स्पीकर फार गरजेचा आहे। तो स्पीकर त्यांनी घ्यावा, यासाठी मी त्यांना ही रक्कम दिली। तर मित्रांनो, अशा परत मी तुम्हाला सांगतोय की मी निसर्ग असेल, सामाजिक कार्य असेल, यामध्ये आम्ही सदैव म्हणजे सदैव प्रयत्न करतो। कृपया असं समजू नये की आपल्याला बऱ्याचदा वाटतं की कुठं आपण मदत केली वगैरे, ते सांगू नये। ते नक्कीच बरोबर आहे, निश्चित बरोबर आहे, पण आपण देखील असं वाढदिवस असेल वगैरे असेल तर आम्ही केक देखील असे छोटासा केक कापला आणि त्यातून जी रक्कम असेल त्यातून काही रक्कम सेव्ह करून आम्ही हा निधी देतोय बघ। तर मित्रांनो, आपण देखील असाच वाढदिवस वगैरे ह्या दिवशी असे काहीतरी सामाजिक उपक्रम करावे, जेणेकरून समाजाला देखील त्याचा फायदा होईल। ही जी लोक आहेत टॅक्स मार्फत तर आपण लाखो पैसे भरतोच, पण त्यावर जो अंकुश आहे, मला तर वेळ नाही आहे महानगरपालिका असेल किंवा सरकारी कार्यालयात जाऊन माझ्या टॅक्सचा विनियोग कसा होतो, हे राजकीय नेते काय होते यावर अंकुश ठेवणारे कोण आहेत? ही जी लोक आहेत, सामाजिक मंडळी आहेत, ती यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात। मग त्यांनाच का नाही आपण साथ द्यावं? त्यांच्यासाठी का नाही प्रयत्न करावे की त्यांना कोणत्या संविधानिक पदावर घेऊन जावे किंवा त्यांना काहीतरी आर्थिक मदत करणे? मला स्वतःला ते जाऊन उभं राहता येत नाही, तर आपण काहीतरी आर्थिक स्वरूपात मदत करता येईल, हाच एक प्रयत्न आहे। मित्रांनो, कृपया गैरसमज करून घेऊ नये की कुठे निधी दिला मग ते असं आहे। सर्वांनी यातून काहीतरी आपण देखील अशाच प्रकारचा निधी द्यावा। लाखो रुपये टॅक्स भरतो, त्याचा विनियोग करणारे जे राजकीय मंडळी आहेत ते कशा प्रकारे विनियोग करतात याचा आपल्याला चांगला अनुभव आहे। कशा प्रकारे भ्रष्ट कारभार चालतो किंवा प्रशासकीय मंडळी, यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्यातील जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना पुढे घेणं फार गरजेचं आहे। त्यामुळे मी जितेंद्र भावे नाशिक यांचं समर्थन करतो, तसेच आमचे प्रशांत राऊळ यांना देखील म्युझिक सिस्टमसाठी मी सपोर्ट करत आहे। चालेल, तर मित्रांनो, आजचा आमचा विवाह दिन अशा प्रकारे आम्ही साजरा केला। तर निश्चितच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सर्वांनी एक चांगलं, आजचा दिवस माझा तर चांगला गेलाच निसर्गाच्या सानिध्यामध्ये, निसर्ग संवर्धनावर जास्तीत जास्त भर द्या आणि उद्याच्या निवडणुकांमध्ये चांगल्या नेतृत्वाला साथ द्या मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।